नमस्कार मित्रांनो, एका कंपनीच्या सीईओ महिलेने आपल्या पोटच्या चिमुकल्याची हत्या केली। मृतदेह बॅगमधून घेऊन जाताना पोलिसांनी केली अटक। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राइब करून घ्या। सूचना सेठ असे या निर्दयी महिलेचे नाव असून ती एआय कंपनीची सीईओ असून तिला एक 4 वर्षांचा लहान मुलगा होता। सूचनांचे पती विदेशात एका मोठ्या पदावर कार्यरत असून त्या दोघांच्यामध्ये वाद झाल्यामुळे घटस्फोट झाला होता। त्यानंतर न्यायालयाने सूचनाचे पती यांना आठवड्यातून एकदा मुलाला भेटण्याची परमिशन दिली होती, परंतु सूचना हिला हे खटकत होतं। मुलाला पती भेटू नये म्हणून तिने आपल्या पोटच्या गोळ्याची हत्या करायचा प्लॅन केला आणि ती गोव्याला गेली। तिथे ती विविध ठिकाणी फिरली आणि 8 जानेवारीला मुलाचा खून केला आणि बाळाचा मृतदेह बॅगमध्ये भरून टॅक्सीने बंगळुरूला निघाली होती। मात्र वाटेत असताना कॅब चालकाच्या मदतीने तिला अटक करण्यात आली। गोव्याहून बंगळुरूला परत जाण्यासाठी 8 जानेवारीला रात्री तिने रिसेप्शनला कॅब बुक करायला सांगितले होते। विमानापेक्षा कॅब भाडे महागडे असल्याने रिसेप्शनला ते खटकले। मध्यरात्री 1च्या सुमारास हॉटेलमधून चेकआउट करताना तिच्यासोबत मुलगा दिसला नाही। सकाळी खोलीची स्वच्छता करताना रक्ताचे डाग दिसल्याने कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले। त्यानंतर पोलिसांनी बंगळुरूच्या दिशेने निघालेल्या कॅब चालकाला फोन करून सूचना यांच्याशी बोलणे करण्यास सांगितले। त्यानुसार पोलिसांनी सूचना यांना मुलाबाबत विचारले असता तो नातेवाईकांकडे थांबला आहे असं तिने सांगितले। संशय येऊ नये म्हणून नातेवाईकांचा पत्ताही तिने खोटा दिला। त्यानंतर पोलिसांनी पुन्हा कॅब चालकाला एका जवळच्या पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले आणि पुढे गेल्यानंतर पोलिसांच्या मदतीने सूचना हिला अटक केली।